राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील सरपंच बबन उर्फ चंद्रकांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करत या हल्ल्यामागे जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांचा हात असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला। संबंधितावर तात्काळ अटक करून पक्षाने त्यांचा राजीनामा घ्यावा, तसेच स्वतःच्या जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली। यावेळी बोलताना जाधव म्हणाले की गेल्या 5 वर्षात सरपंच पदाच्या माध्यमातून तळाशी गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून गावाचा चेहरा मोहरा बदलला। ही बाब अरुण जाधव यांना रुचली नसून त्यातूनच त्यांनी हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला। रविवार 26 एप्रिल रोजी रात्री 9 ते 10च्या सुमारास अरुण जाधव यांच्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने आपल्या वाहनावर सशस्त्र हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले। हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्याला काळीमा फासणारा असल्याची टीकाही त्यांनी केली। हल्ल्यावेळी आपण पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना माहिती दिली होती, मात्र 30 दिवस उलटूनही या घटनेची दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला। अरुण जाधव हे जिल्हा परिषदेचे गटनेते असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला। तसेच अरुण जाधव यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाल्याचेही त्यांनी नमूद केले। त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पुन्हा केली। या पत्रकार परिषदेला रवी जाधव, प्रकाश खाडे, आनंदा राहाटोळ, नेताजी कांबळे, रंगराव अंगज, हिंदूराव बोगार्डे, संभाजीराव जाधव, MB चव्हाण, संजय जाधव आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। मी सरपंच बबन विठ्ठल जाधव, ग्रामपंचायत तळाशी। आज मी या ठिकाणी निवेदन करत आहे की मी गेले 5 वर्षे तळाशी गावामध्ये सरपंच पदावर कार्यरत आहे। तसेच माझी पत्नी ही आता गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहे। आम्ही नेहमी, माझी पत्नी आणि मी नेहमी एखादं विकास काम, एखादं विधायक काम समाजासाठी कसं उपयोगात होईल याचा आम्ही विचार करत असतो। गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही अनेक विधायक कामं राबवली, अनेक विधायक विकासाची कामं केली आणि हेच आमचे विरोधी नेते, आमचे विरोधी गटातील आता सध्याचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत अरुण जाधव, यांनाही रुचलं नाही। आमचा वाढता प्रभाव, लोकांच्या मध्ये असलेली आमच्याबद्दलची चांगली भावना हे त्यांना रुचलं नाही, म्हणून त्यांनी माझ्यावर एक प्राणघातक हल्ला करून मला त्यातून संपवून टाकायचा या राजकारणातून ह्या उद्देशानं रविवार दिनांक 26/4/2026 रोजी रात्री 9 ते 10च्या दरम्यान कॅनॉल जवळ एक 15 ते 20 लोकांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून माझ्या गाडीवर हल्ला केला आणि खरोखर हे जे कृत्य आहे हे एका जिल्हा परिषद सदस्यांना या कटाचं कारस्थान रचलं आणि हा कट कारस्थान रचणारा हा जिल्हा परिषद सदस्य आहे। तो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या शिवसेना शिंदे गट ह्या पक्षाचा हा जिल्हा परिषद सदस्य आहे। माझ्यावर ज्यावेळी खरोखर हल्ला झाला, म्हणजे ह्या पंचक्रोशीतील म्हणजे तुर्बे पंचायत समिती मतदारसंघातील विकास कामावर, तसेच आमच्या गावातील विकास कामावर, तसेच आम्हाला दिलेल्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकांच्यावर हा हल्ला आहे। आणि खरोखर राधानगरी तालुका हा शाहू महाराजांच्या विचारांचा तालुका आहे। अशा या तालुक्यामध्ये एखाद्या सरपंचावर, एखाद्या पंचायत समिती सदस्याच्या पतीवर हल्ला होणं ही खरोखर ही आपल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्याला काळीमा बसणारी घटना ही जिल्ह्यामध्ये आज प्रथमच घडलेली आहे। अशा या जिल्ह्याचे पालकमंत्री आज प्रकाशरावजी आंबेडकर साहेब आहेत। ही ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी त्यांना फोनवरून या घटनेची माहिती दिलेली होती, पण आज जवळजवळ 3 दिवस झाले तरी माननीय पालकमंत्री साहेबांनी ह्या घटनेची कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा यातील आरोपींना किंवा त्यांचा जो जवळचा कार्यकर्ता आहे जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, हा त्यांचा शिवसेना शिंदे गटाचा गटनेता आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। आणि खरोखर आज पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यामध्ये फिरत असतात, आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असतात, कोणतीही घटना घडली तर ते तात्काळ जातात, पण तळाशीच्याच ठिकाणी असं का अरुण जाधव हा त्यांच्या पक्षाचा आहे म्हणून, की त्यांच्या जवळचा आहे म्हणून जवळजवळ या अरुण जाधवावर अनेक गंभीर प्रकारचे
गुन्हे नोंद आहेत. जवळजवळ 7 वर्षाची त्याला सक्षम कारावासाची शिक्षा आहे. शिक्षा असताना सुद्धा त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे. एखाद्या जिल्हा परिषद सदस्यानं कसं आहे, एखाद्या विकासावर एखाद्या चांगल्या कामावर काम करणं जनतेसाठी गरजेचं असतं. पण हा पालकमंत्र्यांचा जिल्हा परिषद सदस्य आज एखाद्या चांगलं काम करणाऱ्या पंचायत समिती सदस्याच्या पतीवर एखाद्या सरपंचाला ठार मारायचं कट कारस्थान करतोय आणि ते घडवून आणतोय. ही या जिल्ह्यासाठी, या शाहू महाराजांच्या जिल्ह्यासाठी ही काळीमाप असणारी घटना आहे. त्यामुळं माझं पालकमंत्री आबिटकर साहेबांना माझी एकच विनंती आहे की ह्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. ह्याला अटक झाली होऊन ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, हा गावातून सुद्धा हद्दपार झाला पाहिजे, तरच चांगल्या पद्धतीने या पंचकृषीमध्ये विकास कामं चांगली राबवता येतील. तसंच माझी दुसरी गोष्ट आहे, त्यांना त्यांच्या पक्षाला सुद्धा किंवा एक पालकमंत्री म्हणून त्यांना सुद्धा ही काळीमाप असणारी ही घटना घडलेली आहे. त्यांनी एक नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या अरुण जाधवाचं त्याच्या पक्षातून जे सदस्यपद आहे जिल्हा परिषदेचं ते सुद्धा त्यांनी त्याच्याकडून काढून घ्यावं. तरच आम्हाला ह्या जनतेला, ह्या कोल्हापूर जिल्ह्याला, ह्या राधानगरी तालुक्याला न्याय मिळाला असं म्हणता येईल. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.